अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाकरेंकडून मुंबईनंतर आता नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। आता ठाकरेंच्या आंदोलनाला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आव्हान दिलंय। नवनीत राणा उद्या अमरावतीच्या हनुमान गडीवर हनुमान चालीसा पठण करणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणा हा धार्मिक संघर्ष पाहायला मिळेल। जे खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीचं वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा। मला त्याबद्दल काय बोलायचं नाही। ज्यांना हनुमान चालीसा बजरंगबलीचा गदा कुठं चालला ते अमरावतीमध्ये दिसलं, कोणाच्या पाठीवर वार केलाय तो। जय बजरंगबली म्हणून गदा कुठाच्या पाठीवर आणि कशी पाठ लाल केली हे अमरावतीकरांनी हनुमानच्या रूपानं दाखवलंय। त्यामुळे तिथे काय बोलायची गरज नाही। राहिला विषय रामरक्षा काही हे चाललाय अभियान, खरं आहे आमच्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे किंवा नाही आहे म्हणण्यापेक्षा त्यांचा तो स्वतंत्र कार्यक्रम आहे त्या पक्षाचा। असं नाही की आघाडीतले सगळे पक्ष मिळून एकच कार्यक्रम राबवला पाहिजे।